कातंबरेकर, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। राज्यभरातली मंदिरं आता खुली झाल्यानं राजकीय नेते सुद्धा देवाच्या दर्शनासाठी जात आहेत। राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सपत्नीक मुंबईतल्या मुंबादेवीचं दर्शन घेतलं। यावेळेला त्यांच्या सोबत आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर आणि उपमहापौर देखील उपस्थित होते। उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरात जात गणपतीचं दर्शन घेतलं आणि हे कोरोनाचं संकट लवकरात लवकर दूर होऊ दे असं साकडं गणरायासमोर घातलं। राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महालक्ष्मी देवीचं दर्शन घेतलं। बीडमधल्या परळी वैजनाथ मंदिराचे दरवाजे उघडल्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी पूजा केली। यावेळेला मंदिराच्या आवारात फटाक्यांची आतषबाजी सुद्धा करण्यात आली। कोरोना जाऊ दे, कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही लसीकरण मोठ्या प्रमाणावर वॅक्सिन त्या ठिकाणी करतोय। आता आपल्याकडे वॅक्सिन पण बऱ्यापैकी उपलब्ध व्हायला लागलेलं आहे। कालच कॅबिनेटमध्ये त्याच्याबद्दलची सगळी चर्चा झाली आणि सगळीकडे आनंदाचं वातावरण राहू दे, कारण आता नवरात्र संपल्यानंतर दसरा आहे, दसऱ्याच्या नंतर दिवाळी, आता खूप महत्त्वाचे सण आपल्या सगळ्यांचे येत आहेत। त्याच्यानंतर ख्रिसमस आहे, असे सगळे सण आहेत। सगळ्यांनीच आपण सगळ्या सणांमध्ये एकमेकाला शुभेच्छा देत असतो, आनंद व्यक्त करत असतो, एक उत्साही वातावरण असतं। ते वातावरण टिकावं अशा प्रकारचं आम्ही आशीर्वाद दिवस। आजपासून नवरात्रोत्सवाच्या मुहूर्तावर राज्यातली मंदिरं भाविकांसाठी खुली झालेली आहेत, त्यामुळे भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरही खुलं झालं असून भक्तांनी पहाटेपासूनच दर्शनासाठी रांगा लावलेल्या होत्या। ऑनलाईन नोंदणी करूनच भक्तांना दर्शनासाठी जाता येणार आहे। पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीची काकड आरती सुद्धा पार पडली। लाडक्या बाप्पाचं गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेता येणार असल्यानं पुणेकरांमध्ये महाराष्ट्रातली सर्व प्रार्थनास्थळं, धार्मिक स्थळं दर्शनासाठी नियमांचं पालन करून भाविकांसाठी उघडण्यात आलेली आहेत। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे बरोबर मुख्यमंत्र्यांनी ओळखली किंवा एकंदर तिसऱ्या लाटेला रोखण्यामध्ये, थोडंसं थोपवण्यामध्ये महाराष्ट्र आणि मुंबई महानगरपालिका ही यशस्वी झाली। त्यामध्ये मुंबईच्या लोकांचं किंवा महाराष्ट्रातल्या लोकांचं, नागरिकांचं मनापासून आभार। घटस्थापनेच्या निमित्तानं मुंबईच्या मुंबादेवी मंदिरात भाविकांनी गर्दी केलेली होती। इथला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे यांनी। मुंबईतील मुंबादेवी मंदिर आज खुलं झालं आहे। भक्तांनी दर्शनासाठी सुरुवात केली आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सुद्धा इथे पोहोचले होते। सपत्नीक त्यांनी दर्शन घेतलं आहे। मंदिराचा गाभारा अतिशय सुंदर पद्धतीने सजवण्यात आला आहे। देवीचं मनोभावे पूजन केलं जात आहे। अतिशय सुंदर रूपामध्ये नवरात्र उत्सवातले या देवीचं रूप पाहायला मिळतं आहे। खरं तर आज सकाळपासूनच दर्शनाला सुरुवात झाली आहे। त्याकरता QR कोड देण्यात आलेले आहेत। त्या QR कोडच्या मदतीनं एकूणच सगळ्या भाविकांना दर्शन घेता येणार आहे। टप्प्याटप्प्यानं काही नागरिकांना, भाविकांना सोडण्यात येत आहे, परंतु तरीसुद्धा ज्या पद्धतीची इथे नियोजन आहे ते अतिशय चांगलं आहे। सॅनिटायझेशन या संपूर्ण परिसराचं करण्यात आहे। फुलांनी सजवलेला देवीचा हा गाभारा आहे। आज नवरात्र उत्सवाचा पहिला दिवस, अर्थात घटस्थापना, आणि या घटस्थापनेच्या दिवशी राज्यभरातील देवळं खुली झाली आहेत। देवालयांमध्ये भाविकांनी यायला सुरुवात केली आहे। त्यामुळे कोरोना संकट काही अंशी जरी कमी झालेलं असलं तरी सुद्धा भविष्यामध्ये काळजी घेणं गरजेचं आहे। आणि म्हणूनच आज जेव्हा ही मंदिरं खुली झाली आहेत तेव्हा काही नियमसुद्धा घालून देण्यात आलेले आहेत। थेट मूर्तीला स्पर्श करता येणार नाहीये, गाभाऱ्यामध्ये फूल किंवा हार भाविकांना आणता येणार नाहीये। त्यामुळे या नियमांचं पालन करत मंदिर प्रतिष्ठान सुद्धा भाविकांसाठी सज्ज असल्याचं पाहायला मिळतं। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह मी सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत।